नमस्कार, मी आपल्यासोबत आहे राम बीडकर. पीएम न्यूजची क्षणचित्र आपण वडू बुद्रुकून पाहतोय. या ठिकाणी गोविंद महाराजची जी दुर्लक्षित समाधी आहे ती या ठिकाणी अनेक वर्षापासून ही समाधी आपण पाहतोय. दुर्लक्षित असलेली समाधी आहे. आदरणीय जागतिक दर्जाची आदरणीय जागतिक कीर्तीचे आदरणीय भदंत ज्ञानज्योती ताडोबा चंद्रपूर ह्या समाधीबद्दल काय बोलतात आपण त्यांच्याकडूनच ऐकूया. गायकवाड ज्यांनी या आमच्या बुद्धभूषण छत्रपती संभाजी राजाचे देहाचे जे तुकडे आहेत ना ते जनाबाई ती वळतीनबाई ती धुवायला गेली वळापूरला त्या इंद्राणीच्या मुळे आणि संभाजी राजाच्या देहाचे तुकडे तिथे पडलेले धावारे धावा कोणीच धावलं नाही. ती आमची बाई इथे आली, आमची पारंपरिक मंडळीतून जी शस्त्र उचलली आणि तिथे तुळापूरला जाऊन एकही वाडा शिल्लक राहिला नाही, तिचे तुकडे वेचून काढले आणि गोविंद महाराज झाले तुकडे वेचून काढले इथे आणले. ती समाधी दिसते ना महारवाड्यात 90 एकराचा जो संपूर्ण प्लॉट आहे ना 90 एकराचा 90 एकराचा. अच्छा. त्यामुळे अजूनही ती समाधी संभाजी राजाची महारवाड्यात 14 वर्षाचं बाळ असताना शिवाजी महाराज रायगडावरून खाली उतरले, महाडच्या लेण्यांची 3दा प्रदक्षिणा घातली. हे इथे काचड किचड काहीतरी अक्षर आहेत रे. तेव्हा या लहानशा 14 वर्षाच्या बाळाने संस्कृत मध्ये बुद्धभूषण नावाचा ग्रंथ लिहिला. राज्याने राज्य चालवायचं कसं. त्यामुळे ते मोठं वैभव आपलं माणसं आपली राज्य. त्यामुळे आम्हाला सांगितलं जातं की पेशव्यांनी औरंगजेबाशी दोस्ती करून आमच्या संभाजी राजांची हत्या केली. डोळे काढले, कान कापले, नाक कापले, जीवा मनुस्मृतीच्या कायद्याप्रमाणे. आणि दुसऱ्या दिवशी त्यांनी जे डोकं होतं ना संभाजी राजाचं ते त्या गुढीला लटकवून त्यांनी आपला स्वातंत्र्याचा पेशव्यांनी आपल्या स्वातंत्र्याचा अशा रीतीने आमचं मराठी राज्य आमचं महाराष्ट्रातल्या महाराष्ट्राचं राज्य हे सगळं उद्ध्वस्त करून पेशव्यांनी औरंगजेबाची साथ घेऊन आमचं राज्य संपवलं आणि पेशवेशाही पुन्हा आली. त्यामुळे पेशवेशाहीचा हा संपूर्ण कारभार हा संपूर्ण उजेडात आणण्यासाठी हे आमचे वडूचे हे संपूर्ण आदर्श की जीवा म्हणून वाचला शिवा म्हणतायत ना, तर जीवाची खरी भूमिका गोविंद गणपत गायकवाडांनी संभाजी राजाला केवळ वाचा आमचा राजा आहे इतिहास तर विकृत लिहिला गेला, त्यांनी विकृत लिहिला. पण कमीत कमी हे मूळ राहिलं. त्यामुळे इतिहास नवीन घडवण्यासाठी येतील. उद्या 1 जानेवारीला जेव्हा इतिहास खुलणार आहे दुसरा राज्याभिषेक कसा. शेवटचा प्रश्न आहे पण जे आपण आदरणीय आहात, पूजनीय आहात, आपल्या शब्दाला प्रमाण आहे. ही समाधी बऱ्याच दिवसापासून दुर्लक्षित आहे, याबद्दल काय सांगाल. दुर्लक्ष म्हणजे कसं सांगायचं, सरकारचं लक्ष नाही. बऱ्याच दिवसापासून याच वर्षात या सरकारच्या पहिल्या सरकारने, कारण इतिहासाशी हा संलग्नित प्रश्न आहे. हा इतिहास 1927 ला आले. हा इतिहास नवा सांगितला, स्वाभिमानाचं युद्ध लढलं गेलं. त्याच्यामुळे हे माहिती तरी झालं. लोकांना नाही माहिती ही महारवाड्यात समाधी आहे म्हणून. समाधी दुर्लक्षित आहे. हे दुर्लक्षित नाही तर काय करणार. इतिहास उलट या पुरातत्व खात्याच्या बोर्डावर कोण शिर्के देशमुख खोटा आहे. ही समाधी बांधणारं गोविंद गणपत गायकवाड हे सत्य आहे ना. तर हे सत्य दडपून टाकण्यासाठी इतिहासाचं विकृतीकरण करण्यासाठी हे समाधी कधी उचलता येते. मी हे तेच तर म्हणतो, विजय स्तंभालाच धोका आहे. तो इतिहास पुसून टाकायचा. माहिती आहे ना ती मशीद तोडली 6 डिसेंबर पाहून. ते मशीद ते आमचं बुद्ध विहार होतं ना, तिथं रामाचं काहीच नाही. तिथं श्रीराम लिहून दिसतं माहिती आहे. बरोबर. काय नाही, हे आमच्या लोकांनी समाधी. गोविंद गणपत इथे आल्याबरोबर ते चित्रीकरण दिसतं सारं. गोविंद गणपत गायकवाड कसं बांधलं असेल त्यांनी, सगळे तुकडे शिवून कसे काढले असतील. खरा इतिहासच दडपून टाकला. हा इतिहास येणार आहे आणि सारा समाज हा जागृतीचा विस्तव हा विझवण्यासाठी नव्हे तर जागृत करण्यासाठी, हा तेवच ठेवण्यासाठी हे सामाजिक क्रांतीचं अभियान परिपूर्ण ही अशी सगळं संशोधन करेल. हे सरकार ब्राह्मणवाद्यांचं असल्यामुळे दुर्लक्ष आहे. आमचं सरकार येऊ द्या तर केवढं मोठं इथं मोठं स्तूप होईल. ज्या स्तूपाला वंदन करण्यासाठी आमच्या बुद्धभूषण संभाजी राजाचं हे समाधी स्थळही केवढं मोठं होईल. हे बुद्धभूषण छत्रपती संभाजी राजाचं आणि आमच्या गोविंद गणपत गायकवाड यांनी आपल्या हाताने प्रत्यक्ष हे तुकडे तुकडे उचलून ही समाधी आपल्याच महारवाड्यात बांधली. त्यांचं हे वैभव साकारण्यासाठी पुढं आपली सत्ता येऊ द्या. सत्ता ज्यांच्या हाती असली ते करतायत. ते अलीकडे काही ईव्हीएम कशी आली, आता ईव्हीएम सगळी घोटाळा करते. कुठे बटन दाबली तरी चालली कमळाबाईवर. त्यामुळे हे कमळा ही ईव्हीएम जर हटली पुढे बघा गोविंद गणपत
गायकवाडांची ही समाधी केवढी मोठी दिसते. आदरणीय पूजनीय भदंत यांनी सांगितलं की ही समाधी दुर्लक्षित आहे, विशिष्ट नजरेने समाधीकडे पाहिलं जातंय अशा प्रकारचं वक्तव्य जागतिक दर्जाचे कीर्तिमान भंतेजी ज्ञानज्योती यांनी असं वक्तव्य केलंय. PM न्यूज साठी वडू बुद्रुकहून राम.